जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो आणि तुझं गौरव. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाई, आमेन. प्रियांनो, आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. This is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in it, and be glad in it. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. हा दिवस यहोवाने केलेला आहे, तो हाच आहे, तो हाच आहे. हा दिवस यहोवाने केलेला आहे. आपण उल्हास व आनंद करूया, आपण उल्हास व आनंद करूया. या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियांनो, वचनाकडे जायच्या आधी ज्या सर्व लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं त्यांना देवबाप आशीर्वादित करो आणि ज्यांनी जे शेअर करतायत, लाईक करतायत, त्या सर्व लोकांना देवबाप आणखी आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना परमेश्वराच्या जवळ येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सकाळी प्रार्थनेला उठणे आणि देवाचं वचन वाचणे. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला किती स्थान देत आहोत हे याच्यावरून समजून येत आहे. प्रियांनो, आपले बायबल उघडा आणि ते वचन वाचा, गुडघ्यावर या, प्रार्थना करा आणि परमेश्वराच्या जिवंत देवाच्या चरणाजवळ या. म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, समस्या तो काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मागण्याच्या आधी परमेश्वराला माहिती की तुम्हाला काय पाहिजे आहे. आणि म्हणून प्रियांनो, माझं एक सांगणं आहे, माझी एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपले धूळ खात असलेले बायबल उघडा आणि देवाच्या चरणाजवळ या. प्रार्थनेला वेळ द्या. जगातल्या गोष्टींकडे पळू नका, कारण जगातल्या गोष्टी क्षणिक आहे, परंतु स्वर्गीय गोष्टीच्या मागे लागा आणि देवाच्या मागे लागा. प्रियांनो, आपण आजच्या शास्त्र भागाकडे वळूया. निर्गमनाचा 7वा अध्याय. 6व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने मोशेला दुसऱ्यांदा पाचारण केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. जेव्हा मोशेचं, आरोनाचं लोक ऐकत नाही, इस्रायल लोक, त्यावेळेस परमेश्वर पुन्हा एकदा मोशेला दर्शन देऊन म्हणतो की तू जा, मी जे काही सांगतो ते तू कर. आणि मग परमेश्वर म्हटला की मी ह्या वेळेस त्या फारो राजाच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार करणार आहे. फारो राजाला त्या ठिकाणी मी दाखवून देणार आहे की मी जिवंत देव आहे. आणि मग परमेश्वर मोशे संगती बोलत आहे 7व्या अध्यायामध्ये की मग पहा, त्या ठिकाणी परमेश्वराला मोशे म्हणतो की तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, पहा, मी बेसुनत ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार. त्या समय परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, तुला मी फारोचा देव करीतो आणि तुझा भाव आरोन हा तुझा संदेष्टा होईल. जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल. तुझा भाऊ आरोन फारोला सांगेल की तू इस्रायल लोकास तुझ्या देशातून जाऊ दे आणि मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिस्रावर आपला हात टाकीन आणि त्यास मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक इस्रायल वंश यास मिसर देशातून बाहेर काढीन आणि मिस्रावर मी आपला हात उभारून त्यांच्या मधून इस्रायल लोकास बाहेर काढीन. तेव्हा
मिस्रास कळेल की मी परमेश्वर आहे. मोशे व आरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यास आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. मोशे व आरोन यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे 80 वर्षाचा व आरोन 83 वर्षाचा होता. प्रियांनो, पुन्हा एकदा आम्हाला ह्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोललेला आम्हाला दिसत आहे. आणि मग मिस्राविषयी परमेश्वराच्या ज्या काही योजना होत्या त्या सर्व देवाने मोशेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याला परमेश्वराने मोशेला धैर्य दिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की मी मिस्रास दाखवून देईल, तुझ्याद्वारे दाखवून देईल. आणि खरोखर त्या ठिकाणी मोशेला परमेश्वर काय काय करणार आहे त्या सर्व गोष्टी परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या आहे. आणि मग त्याचा भाऊ आणि आरोन आणि मोशे ज्यावेळेस फारो राजाला भेटण्यास गेले त्यावेळेस त्यांचं वय होतं, मोशेचं वय होतं 80 वर्ष आणि त्याच्या भावाचं वय होतं 83 वर्षाचं होतं. आपल्या ह्या वयामध्ये जर आम्ही पाहिलं तर आपल्याकडे म्हातारे झालेले असतात, परंतु या ठिकाणी आम्हाला उलट दिसतंय मोशेच्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी ते इस्रायलाची सुटका करायला ते निघालेले आहे. मग पहा, या वयामध्ये 80 वर्षामध्ये परमेश्वराने त्यांना पाचारण केलेलं आम्हाला दिसत आहे. परमेश्वराला कोणती गोष्ट अशक्य नाही यावरून आम्हाला दिसतं. आणि मग नंतर परमेश्वराने सांगितलेलं आहे की मोशे आरोन यास म्हणाला, तुम्ही स्वतः काही अद्भुत कृती दाखवा असे फारो तुम्हास म्हणेल तेव्हा तुम्ही आरोनास सांग आपली काठी घेऊन फारो पुढे टाक म्हणजे तिचा साप होईल. मग मोशे व आरोन यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. आरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक याच्या पुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला. मग फारोने जाणते व मांत्रिक बोलवले. मिस्राच्या त्या जादूगारांनी सुद्धा आपल्या मंत्रतंत्राच्या योग्य तसाच प्रकार केला. त्यांनी आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांचे साप झाले, पण आरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या. तथापि फारोचे मन कठीण झाले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व आरोन यांचे म्हणणे ऐकाना. कारण परमेश्वराने आधी सांगितलं होतं की फारो तुम्हाला जाऊ देणार नाही, फारो त्याचं मन कठीण करणार आहे. आणि मग नंतर ही गोष्ट झाल्यानंतर परमेश्वर म्हणाला की मी आता मिस्रावरती पीडा आणणार आहे. आणि मग नंतर ती जी पीडा आहे ती पहिली जी पीडा आहे ती रक्ताची पीडा आहे. मग परमेश्वर म्हणाला की जा तू फारोस त्या मिसर देशाची जी नाईल नदी आहे त्या नाईल नदीकडे जाऊन त्याला तू भेट आणि माझा निरोप सांग. मग 16 वचनामध्ये त्यास असे सांग की इब्रायांचा देव परमेश्वर याने माझ्या हाती तुला निरोप सांगितला आहे की माझ्या लोकांस जाऊ दे म्हणजे ते रानात माझी सेवा करतील. पण पहा तू अजून ऐकत नाहीस. परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे तुला यावरून कळेल. पहा मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल. मग नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकास किळस वाटेल. मग परमेश्वराने मोशेला म्हटले की तू आरोना सांग आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहेत म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव, हौद या सर्वावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त बनेल आणि मिस्रातील काष्टापाषाणाच्या सर्व पात्रातून रक्तच रक्त होईल. तेव्हा मोशे व आरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारली तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिस्री लोकास नदीतले पाणी पिवेना. साऱ्या मिसर देशात रक्तच रक्त झाले. तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व आरोन यांचे म्हणणे ऐकाना. फारो मागे फिरून घरी निघून गेला. त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. सर्व मिस्री लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणले कारण नदीचे पाणी त्यास पिवेना. परमेश्वराने नदीवर प्रहार केल्यास त्या 7 दिवस लोटले. पहा
की ह्यावरून आम्हाला दिसतं की रक्ताची पीडा आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे की परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सर्व मिसर देशातील नदी नाले जे काही पाणी असेल ते सर्व त्या ठिकाणी काय केलेलं आहे, सर्व रक्ताचं पाण्याचं रक्त झालेलं आम्हाला दिसत आहे. मासे मेले, सर्वत्र घाण सुटली. आणि मग नंतर ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट दिसते की तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगी तसाच प्रकार केला, तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व आरोन यांचे म्हणणे ऐकायना. बघा, आता ह्या ठिकाणी हे जे महाप्रताप त्या ठिकाणी परमेश्वराने दाखवलं, त्यांनी पाहिलं, तरी फारोचं मन त्या ठिकाणी बदललं नाही. आणि मग ही जी पहिली पिढा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग नंतर आपण पाहतो की बेडकांची पिढा त्या ठिकाणी, दुसरी जी पिढा आहे ती बेडकांची पिढा त्या ठिकाणी झालेली आहे. मग नंतर परमेश्वर मोशेस म्हणाला, फारोकडे जाऊन त्यास सांग की परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावी. तू त्यास जाऊ देणार नाही तर पहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन आणि मग नील नदीत बेडकांचा सुसळाट होईल. तुझ्या वाड्या, तुझ्या निजण्याच्या खोली, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यात, तुझ्या काथवटीत बेडूकच बेडूक होतील. तुझ्या व तुझ्या लोकांच्या आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगावर बेडूक चढतील. परमेश्वर म्हणाला, आरोनाला सांग, आपली काठी घेऊन जा, नद्या नाले तलाव यावर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर. आरोनाने मिस्रातील जलाशयावर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर निघाले आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या युगे तसेच केले, त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले. आणि पहा, जे गोष्ट मोशे आणि आरोन करत होते त्या गोष्टी त्या फारोच्या देखील लोकांनी केला. मग फारोने मोशे व आरोन यास बोलावून म्हटले की परमेश्वरापाशी विनवणी करा, माझ्यापासून व माझ्या प्रजेपासून त्याने बेडूक दूर करावे, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावासाठी मी तुमच्या लोकात जाऊ देईल. मोशे फारोस म्हणाला, तुमच्यापासून व तुमच्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावे, म्हणून मी तुमच्यासाठी व तुमच्या सेवकांसाठी व तुमच्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी हे सांगायचं मान माझ्याऐवजी तुम्हाला असो. तो म्हणाला, उद्या. तेव्हा मोशेने म्हटले, तुमच्या सांगण्याप्रमाणे होईल. मग तुम्हाला कळेल की आमचा देव परमेश्वर यासारखा दुसरा कोणी नाही. बेडूक तुमच्यापासून, तुमच्या घरातून, तुमच्या सेवकापासून, तुमच्या प्रजेपासून दूर होतील, ते फक्त नदीत राहतील. मोशे आणि आरोन फारोपासून निघाले आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्या संबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला आणि परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. घरदारी, अंगणात व शेतात बेडूक होते ते सर्व मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले. तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली. ती अशी उसंत मिसळलेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकायना. बघा, ह्या ठिकाणी देखील फारोने आपलं मन कठीण केलेलं आहे. सर्व मिसर देशात जी दुसरी पिढा पाठवली ती म्हणजे बेडकांची पिढा आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग नंतर तिसरी जी पिढा आहे ती उवांची पिढा परमेश्वराने पाठवलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग नंतर गोमाशांची पिढा आणि मग नंतर मरीची पिढा त्या ठिकाणी पाठवलेली आम्हाला दिसत आहे. पाचवी पिढा आहे ती गळवांची पिढा त्या ठिकाणी पाठवली. संपूर्ण मिसर देशातील सर्व लोक, मनुष्य, गुरे, ढोरे या सर्वांना गळवे त्या ठिकाणी आलेले आहे. मग नंतर गारांची पिढा. मग देवाने एवढा मोठा पाऊस त्या ठिकाणी पडला की त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गारा पडल्या आणि सर्व मिसर देशातील
चारा बिरा ह्या सर्व झाडे वनस्पती त्या ठिकाणी जनावरं त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेले आहे. आणि मग नंतर गारातून जे वाचलं होतं त्या सर्व 7 पिढा देवाने ती पाठवली होती, ती टोळाची पिढा त्या ठिकाणी पाठवलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग 8वी पिढा जी पाठवली ती म्हणजे निबिड अंधकाराची पिढा पाठवलेली आहे. 3 दिवस कोणी कोणाला त्या ठिकाणी दिसलं नाही. आणि मग 9वी पिढा पाठवली, ती प्रथम वर्षाच्या मृत्यूची पिढा येणार हे आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. ही 10वी पिढा आहे प्रियांनो. आणि खरोखर देवाने ह्या अशा 10 पिढा त्याच्या ठिकाणी आपण उद्या प्रथम वर्षाची आता 9वी पिढा जी आहे निबिड अंधकाराची पिढा आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मिस्र देशामध्ये 3 दिवस कोणालाही उजेड दिसलेला नाही. आणि पण इस्रायलाच्या छावणीमध्ये त्या ठिकाणी सूर्य दिसत होता आणि सर्व काही त्या ठिकाणी होतं. अशा रीतीने परमेश्वराने 9 पिढा मिस्रावरती आणलेल्या दिसत आहे. मग तात्पर्य हे दिसत आहे की तरी फारोचं अंतःकरण कठीण होतं, कारण परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे फारोने मन कठीण केलेलं आहे, कारण देवाला त्या ठिकाणी आपला भुज प्रताप दाखवायचा होता. प्रियांनो, आजच्या ह्या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आजही आमची परिस्थिती तशीच आहे. मिस्री लोकांप्रमाणेच आज आमची परिस्थिती आहे. आम्ही गुलामगिरीत आहोत, आम्ही जातीच्या गुलामगिरीत आहोत, आम्ही पापाच्या गुलामगिरीत आहोत, आम्ही वेगवेगळ्या गुलामगिरीत आहोत, व्यसनाच्या गुलामगिरीत आहोत. प्रियांनो, त्या सर्व गुलामगिरीतून जर सुटायचं असेल तर आज आम्हाला परमेश्वराजवळ गेलं पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे आणि तोच आम्हाला या गुलामगिरीतून बाहेर काढेल. देवबाप ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. आणि ह्या ज्या 9 पिढा आम्ही ज्या बघितल्या आहेत त्या सर्व देवाने मिस्रावरती आणलेल्या आहे. आणि परमेश्वर किती मोठा परमेश्वर आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. आजचा दिवस तू आमच्यासाठी तो आशीर्वादित केलास त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आजच्या दिवसामध्ये तू आमच्या संगती राहा, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. देवापा, सर्व आजार, रोगराई, सर्व संकट, सर्व सैतानी हल्ले यापासून आमच्या सर्वांचं तू रक्षण, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. हे देवा, ज्या 9 पिढा आम्ही मिस्रावरती ज्या आलेल्या आहेत त्या आम्ही पाहिल्या आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू साह्य आणि मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्याला आशीर्वादित करू आणि दिवसभरामध्ये देवबाप आपलं सहाय्य करू. आमेन, आमेन.